नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओत। आता माझी बाकीची सगळी कामं आवरून झाली आहे, कपडे वगैरे धुवून झालेत, साफसफाई पण झाली। आता मी करणार आहे मेथीचे लाडू। तर मेथीचे लाडू करण्यासाठी मी काय काय घेतलंय चला मी तुम्हाला दाखवते। इकडे बघा, मी आज एक सोफा कव्हर पण धुतलंय आणि एक इकडे टाकायचे। चला मी तुम्हाला दाखवते मेथीचे लाडू करायचे। तर हे बघा, इथे मी घेतलंय गूळ, मखाने घेतलेत अर्धी वाटी, थोडेसे बदाम घेतलेत, खसखस घेतलीये, गव्हाचं पीठ घेतलंय 1 वाटी आणि सुक्क खोबरं घेतलंय, हे किसून घ्यायचंय। आणि हे आहे डिंक, इकडे तूप आहे आणि इथे मी मेथी काल संध्याकाळीच बारीक करून तुपात भिजवून ठेवली होती। तर सगळ्यात आधी आपल्याला मखाने आणि हे भाजून घ्यायचे। तर मी आधी खोबरं किसून घेते आणि मग हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे। मी टाकले तूप, तर आपलं तूप बघा आता वितळले आणि इकडे मी खोबरं पण किसून घेतले। सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत डिंक। तूप जरा गरम झालं की डिंक तळून घेऊया। डिंक आपलं बघा चांगला तळून झालाय, कमी गॅसवर तळलाय मी। आता मी याला काढून घेते। गॅस कमी ठेवायचा म्हणजे तो आतमध्ये चांगला तळला जातो। तर मी आता याला काढून घेते। मी टाकले बदाम पण थोडेसे तळून घेते। आता मी टाकले गव्हाचं पीठ, तर हे चांगलं कमी गॅसवर भाजून घ्यायचंय गुलाबी रंग येईपर्यंत। हे बघा, आता जरा आपल्या पिठाचा कलर बदललाय, अजून थोडस तूप टाकूया। आपल्याला याला कमी गॅसवर चांगलं भाजून घ्यायचंय, खरपूस असं मस्त वास यायला लागलाय बघा आता। तर अजून 2 मिनिटं लागतील, मी याला जरा भाजून घेते। आता बघा आपल्या पिठाचा कलर पण बदललाय, आपलं पीठ चांगलं भाजलंय। आता पीठ काढून घेऊया एका भांड्यात। डिंक मी आधी मिक्सर मध्ये वाटून घेते। आपल्याला पीठ गरम आहे तोपर्यंत डिंक त्याच्यात मिक्स करायचंय। तर इथे मी डिंक याच्यात मिक्स केलाय। डिंकाचा एखादा कण जरी कच्चा राहिला तर तो याच्यात आता फुलून येईल आणि याला 2 मिनिटं कमी गॅसवर परतून घ्यायचंय परत। तर बघा आपले बारीक बारीक कण राहिलेले कशी फुलतात ते डिंकाची। आता मी गॅस बंद करते। आता मी पीठ याच्यात काढून घेतलंय आणि याच्यात टाकले खोबरं आणि मखाने। तर हे थोडंसं भाजून घ्यायचंय आपल्याला कमी गॅसवर। इकडे खोबरं आणि मखाने चांगले कडक झालेत, चांगले भाजून झालेत। आता याला आपण काढून घेऊया। आता खसखस भाजून घेऊया थोडीशी। आता आपली खसखस भाजून झाली, तिला थोडं गार होऊ द्यायचंय। इकडे बदाम आणि खोबरं तोपर्यंत गार झालंय, ते मी मिक्सर मधून जरा काढून घेते। खूप बारीक नाही करायचे आणि खसखस पण गार झाल्यावर मिक्सर मधून काढायची। तर हे सगळं मी गार झाल्यावर एकदा मिक्सर मधून बारीक करते। इथे मी ही मेथी बारीक करून रात्री भिजवून ठेवली होती तुपात, ही आता मी जरा मिक्स करून घेते। हे आपल्याला पिठात मिक्स करायची। आता मी खोबरं पण बारीक करून घेतलंय आणि बदाम पण मखाने पण बारीक करून घेतले, खसखस सगळं बारीक करून घेतलंय। इथे घेतली मी थोडीशी विलायची पावडर आणि गूळ पण टाकलाय ह्याच्यात। तर हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचंय। ही मेथी पण याच्यात मिक्स करायची आहे आणि हे सगळं एकदा मिक्स करून मिक्सर मधून एकदा फिरवून घ्यायचंय। इथे मी हे एकदा मिक्सर मध्ये फिरवलंय, हे बाकीचं सगळं फिरवून घेते राहिलेलं, मग आपण याचे लाडू करूया। हे बघा मी हे सगळं मिक्सर मधून काढले आणि हे बघा एक छोटासा लाडू पण केलाय। तर मी याचे असे लाडू करून घेते आता।
मी लहानच लाडू करते, तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता. आपले मेथीचे लाडू बघा आता तयार आहेत. थंडीच्या दिवसात हा एक तरी लाडू खावा, छान लागतात आणि पौष्टिक आहे, हेल्दी आहे, याच्यात असं काही नाही. आणि मेथी रात्री भिजवली होती ना, त्यामुळे अजिबात कडू लागत नाही. मेथी बारीक करून रात्री तुपात भिजवून ठेवायची, म्हणजे ते अजिबात कडू होत नाही. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझा लाडूचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आता माझे लाडू करून झालेत, अजून मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.